अरे बापरे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या 7 व्लॉग सिरीजच्या डे 7 मध्ये. हा व्लॉग आपण आजचा शेवटचा व्लॉग म्हणू शकत नाही, कारण उद्या आपल्या कार्यक्रमाची म्हणजे बालसंस्कार शिबिराची सांगता होणार आहे आणि आपण आता आलोय आंघोळीला. तर आंघोळ करूया आणि नंतर मग जाऊ परत पाठालाच जाऊया डायरेक्ट. चला. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो. आपली आंघोळ तर झाली, पण सगळ्यांच्या मागणं कपडे धुवून आपण निघालोय आता पाठाला आणि आपल्याला ठोकच पडणार आहे आता. जाऊया, बघूया काय कट्टीच्या आतमधनं आवाज तर येतोय, पण आपल्याला आता हाय मार. त्यामुळे चला, जो होएगा देखा जाएगा. होय, चलो. आपला जप करून झालाय आणि आपण जेव्हा गेट मधनं आता आलो होतो, उशीर झाला होता आपल्याला, तर अक्षय महाराज समोर तोंडावर आले होते, पण देवाच्या कृपेने काय आपल्याला काय झालं नाही विषय आपल्यावर. जप झालाय, आपण निघालोय आता नाश्ता करायला. नाश्ता करू म्हणून तर बघू पुढे काय प्लॅन आहे. चला नाश्ता करायला. तर मित्रांनो, आपला आता नाश्ता करून झालाय आणि आपण निघालोय परत आता प्रॅक्टिसला आणि प्रॅक्टिस करू, नंतर बघू काय करायचंय मग. चला मित्रांनो, आपली जरा फार आता प्रॅक्टिस पण करून झाली आणि आपला प्लॅन चाललाय लगोडचा खेळायचा. हे दोघांचं काय चाललंय बघा, काहीतरी कसले काय बी करत बसते ते बघा. आणि इथं चाललंय काय दगड मांडायची चालली ती एवढी दगड, अशी एवढी दगड मांडल्यावर ती पडायचं आहे का हाणल्यावर? पडतय फक्त दगड याच्या बाजूची मोठी दगड मांडली ती, पडलं तर नशीब. चला खेळूया मित्रांनो. लपाछुपीचा डाव संपलाय आता आणि सगळे असेच बसले ते आराम करायला. हे बघा, इथं शेजारी येऊन बसलाय सिरसायला, आणि तिकडे बाकी बघा तिकडे बसली तुझ्या मानाच्याच दिसतंय सावलीला बसली होती. तर आता डाव चालू आहे. जाऊ दे. आमचे महाराज पण खेळत होते. महाराज कसं वाटलं लपाछुपी खेळून? लपाछुपी खेळून कसं वाटलं? आजचे जे सत्र होते, 11:30चे सत्र जे होते, त्याच गोशाळेच्या लगत म्हणजे ज्वालामुखी मारुती, ते स्वयंभू मारुती मंदिर आहे. स्वयंभू मारुती मंदिर आहे. ह्या मंदिराच्या परिसरात आज आम्ही जुना खेळ, तसा हा खेळ सगळेच खेळतात, पण त्याला जुनं नाव लपाछपी असं आहे. तर स्वर साधना संगीत क्लासेसचे सर्व विद्यार्थी हा खेळ अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने खेळ खेळले. या खेळामध्ये सर्वांनी जो खेळ खेळला आणि काही मंदिराचं आमच्याकडनं थोडस काही आमच्याकडनं काही घडलं असेल मंदिराचं, कारण मंदिराचं पावित्र्य खूप मोठं आहे. या त्या पावित्र्याबद्दल आता खेळण्यामुळे विद्यार्थी छोटे आहेत, पण आम्ही आमचा खेळ थांबून या ठिकाणी मारुती रायाला नमस्कार करतो आणि स्वर साधना संगीत क्लासेसच्या वतीने आजूबाजूला सर्व गावातील गावकऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, ग्रामस्थांचं, सरसेनापती हंबीराव मोहिते गोशाळा ट्रस्टचे गुरुवर्य पंडित दादा मोडक, त्यांचे सर्व तिथले कर्मचारी, सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आमचे स्वर साधना संगीतचे गुरुवर्य अक्षय महाराज गरड यांच्या वतीने मी सर्वांना नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. नमस्कार. तर मित्रांनो, गेम फायनली बंद केलाय. आता आपण जाऊया आता परत गोशाळेत. ऊन पडायला लागले, ऊन पडलंय जास्त. भूक लागली आता. कपडे जेवणाचं ऊन चांगले कपडे धू, ऊन चांगले कपडे धू, मस्त कपडे धू यार तू. एका पोराला खायला
जाऊ आणि मग महाराज काय म्हणतील तसं करू. आपली मर्जी चालवण्यात काय हे फायदा नाही, तर जाऊ आणि बघू काय विषय. आजचा शेवटचा दिवस नाहीये, आज शेवटचा दिवस नाहीये, शेवटचा दिवस उद्या आहे. सरांनी असलं भारी lecture दिलं ना आम्हाला. सिरीजचा आजचा शेवटचा दिवस होता. उद्या पण एक ब्लॉग होणारच आहे आपला. उद्या सांगता समारंभ आहे आपला. तर चला गोशाळेत जाऊ, मग बघू काय प्लॅन आहे. तर मित्रांनो आपण प्रॅक्टिस करायला चालली होती आणि प्रॅक्टिस करायला आता इथं प्रॅक्टिस तर चालू आहे आणि प्रॅक्टिस तर चालू आहे आणि तिथं बघा तिथं झालंय पेटीचा कुटाणा, पेटीची रिपेअरिंग चालू आहे आणि जाऊ द्या त्यांचं ते रिपेअरिंग चालू द्या, आपलं आपण इथं काहीतरी करू. इथं चाललंय बघा गोडाऊन क्रिकेट खेळायला चाललंय, गोडाऊन क्रिकेट इथं. अरे हो यांचं आतमध्ये क्रिकेट खेळायला चाललंय बघा. आणि आपली प्रॅक्टिस पण करून झाली आणि इतर गोष्टी पण करून झाल्यात आणि आपण आलोय वरच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळायला. खालच्या ग्राउंडवर काय खेळू नाही शकत कारण तिथं लावले तर गाड्या, त्याच्यामुळं वरच्या ग्राउंडवर आलोय पण मंदिराच्या समोर. तर SPL ची आज शेवटची फायनल मॅच आहे, तर बघू आजची आपली मॅच कोण जिंकतंय. आजची आपली फायनलची मॅच आहे. आजची आपली फायनलची मॅच पण महिलांची टीम जिंकणार आहे. बरोबर आहे, फायनल मॅच आहे, तुम्ही नक्की बघा. हा आपली टीम जिंकणार आहे. तर भेटू क्रिकेट खेळून. तर चला मित्रांनो, वरच्या ग्राउंडवर तर क्रिकेट खेळायला गेलो होतो आपण, पण ती कॅन्सल करून आता परत ग्राउंड चेंज केलंय. तिथं फक्त प्रॅक्टिसला गेलो होतो आणि ती कॅन्सल झालंय ग्राउंड. आता आपण परत खाली चाललोय, गाड्या गेल्या त्या इथल्या, तर इथं खेळायला आता सुरुवात करूया. चला दुसरी मॅच आम्ही यांना बाय दिली कारण आजची टफ व्हावी ह्याच्यामुळं, आणि आज पण हे चिडून जिंकले. असं काय नाही, हे चिडून हारले आणि हे सगळे मॅचेस टीम आहे जी चिडून हरली म्हणणार. असं काय काल आजची मॅच व्हावी म्हणून काल आम्ही बाय दिला यांना. नाही नाही असं काय नाही. 2 रन 4 ओव्हर कमी होत्या तरी सुद्धा काय नाही, नीट इज्जतीत जिंकलोय आपण. त्यांना आपला विजय मान्य नाहीये, आपण जिंकलोय. मित्रांनो, एका मॅचच्या पराभवानंतर फायनली आपली टीम आज फायनल जिंकलीये. SPL चं म्हणजे स्वरसाधना प्रीमियर लीगचं फायनल मॅच आपण आज जिंकलीये. आणि अक्षय महाराज म्हणत होते चिडून जिंकली असं कसं, पण तसं काय नाही, आपण आपल्या जोरावर मॅच जिंकलीये नीट चांगलं खेळून. तर आपण आता निघालोय कपडे आणायला. मगाशी पावसाचं वातावरण झालं होतं, त्याला आमचे कपडे आणून गाड्याला कपडे दिसणार ते कुठं आहे ते. कपडे सगळी गोळा करून ठेवले आतमध्ये शोधूया आपले कपडे, परत जाऊ माघारी मस्तपैकी हातपातून धूप फ्रेश हो चांगलं. आणि नंतर कीर्तन नाही, आज कीर्तन आहे ना, नाही कॅन्सल केलं. तर हरिपाठ करूया, हरिपाठ घेतला तर हरिपाठ करू आणि काय नंतर मग बघू काय पुढं. चला तर मित्रांनो, आपला लाईट केलीच का बंद, आपला हरिपाठ कॅन्सल झालाय आणि आपण हरिपाठ न घेता प्रॅक्टिस घेणार आहे. उद्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या गाण्यांची प्रॅक्टिस, तर प्रॅक्टिस घेऊ आणि प्रॅक्टिस नंतर जेवण आहे ना, आहे जेवण असतेच की, जेवण काय. तर नंतर मग जेवणाचा प्लॅन बघू काय. आता तरी प्रॅक्टिस आहे, प्रॅक्टिस करू. चला आपण आता जेवायला बसलोय. आम्ही पण तिकडे पुढे बघून आहे तुम्हाला परत
जेवण करू, ब्लॉग एडिट करू, अपलोडिंगला लावू. आजचा आपला 7वा दिवस सिरीजचा. आधी सुखाने जेवण थांब, कसा वाटला ब्लॉग करा आपल्याला. भेटू आपल्या उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.